आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। माणसाला समतेची वागणूक देणारे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणजे भारतीय संविधान। प्राध्यापक अब्बादास पाचंगे रावळगाव येथे श्रीस्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे अमृत महोत्सवी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ वैशालीताई वाघ आणि सौ जयश्रीताई वाघ उपस्थित होत्या। तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक जितेंद्र मिसे यांनी भूषविले। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि संविधानाच्या प्रतीला अभिवादन करून झाली। त्यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन केले। यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अब्बादास पाचंगे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की जगातील अनेक देशांची संविधाने काळाच्या ओघात डळमळली, परंतु भारताचे संविधान आजही ताठ मानेने लोकशाहीची मशाल उंचावून धरत आहे। विविध जाती, धर्म, पंथ आणि विचारधारांचे लोक एकत्र राहूनही देशातील विषमता दूर करणारे आणि समतेच्या मूल्यांवर आधारलेले जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणजे भारतीय संविधान। अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक जितेंद्र मिसे म्हणाले, संविधानाने दिलेल्या हक्कासोबत प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्ये तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत। आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून असंवैधानिक वर्तन होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी। कार्यक्रमादरम्यान 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धनंजय रौंदळ यांनी केले। आभार प्रदर्शन प्राध्यापक मनीष ठोके यांनी प्रस्तावित केले। कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र। झालेलं नाही, संविधान हे टिकून आबाधित आहे। त्याची सुरुवातच भारतीय संविधानकर्त्यांनी आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीने केलेली आहे। आम्ही म्हणजे आपण सर्वजण आणि भारताचे लोक हे आपण सर्वांनी आपल्या सर्वांसाठी संविधान तयार केलेलं आहे। ते संविधान आपल्याला देवाने दिलेले नाही किंवा आपण आपले धर्मग्रंथ मानतो देवाने दिलेले आहेत आणि देवाने निर्माण केलेले असं जरी म्हणत असतो तरी संविधान हे देवाने दिलेले नाही। कुठल्या